Hello friends, today we are going to study 12th chemistry syllabus, chapter number 1, solid state. This is lecture number 1. So let's start the topic. So the first topic in solid state is introduction. So in introduction, see the first point, solid, liquid and gases are three physical states of matter. So we have learned in the 11th standard in chapter states of matter. There are three physical states of matter: solid, liquid and gases. Then second point is any state of matter can be changed into another by affecting changes in conditions of temperature and pressure. So we can convert physical state into each other by changing the physical conditions, that is condition of temperature and pressure. Then third point is when sufficient energy is pumped into the solid to overcome intermolecular forces of attraction, it melts and transforms into liquid state. Liquids on heating to their boiling point evaporate and transform into gaseous state. So when we supply heat to solid, solid is converted into liquid, while when we supply heat to the liquid at its boiling point, liquid is converted or transformed into gaseous state. Then the fourth point is the physical state of matter is a result of interplay of intermolecular forces of attraction like dipole-dipole interaction, then dipole-induced dipole interaction, London forces, hydrogen bonding, etc. So these are the intermolecular forces of attraction, and that intermolecular forces matter in the physical state of the matter. The next point is the equilibrium that exists between these three states of matter is represented as follows. So see the representation. So solid on heating converted into liquid, liquid on heating converted into gas, and in opposite direction, gas on cooling converted into liquid and liquid on cooling converted into solid. या ठिकाणी या चॅप्टरचं इंट्रोडक्शन पाहतोय आपण सॉलिड स्टेट. पहिला पॉईंट पाहिला आपण यामध्ये सॉलिड, लिक्विड अँड गॅस आर थ्री फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर. आपण 11वीला देखील चॅप्टर पाहिला होता स्टेट्स ऑफ मॅटर, ज्यामध्ये आपण पाहिलं की तीन मेन स्टेट असतात कंपाऊंडच्या मॅटरच्या, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सेकंड पॉईंट पाहिला आपण एनी स्टेट ऑफ मॅटर कॅन बी चेंज इंटू अनदर. या तीन स्टेट ज्या आहेत ह्या तीन स्टेट आपल्याला कन्वर्ट करता येतील एकमेकांमध्ये. त्यासाठी आपल्याला त्याच्या कंडिशन चेंज करावं लागतात, टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशन. त्यानंतर पुढचा पॉईंट पाहिला आपण व्हेन सफिशियंट एनर्जी इज पंप इनटू सॉलिड टू ओव्हरकम इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इट मेल्ट्स अँड ट्रान्सफॉर्म इनटू लिक्विड स्टेट. सॉलिड कंपाऊंडला हीट केलं पण त्यानं हीट केल्यानंतर ते हीट ॲब्सॉर्ब होईल आणि सॉलिडचं कन्व्हर्जन होईल लिक्विडमध्ये. आणि सेम लिक्विडला हीट केलं तर लिक्विडचं कन्व्हर्जन हीट केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन होईल गॅसियस स्टेटमध्ये. पुढचा पॉईंट पाहिला आपण फिजिकल स्टेट ऑफ मॅटर इज अ रिझल्ट ऑफ इंटरप्ले ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन लाईक डायपोल-डायपोल इंटरॅक्शन, डायपोल-इंड्यूस्ड डायपोल, लंडन फोर्सेस अँड हायड्रोजन बॉन्डिंग. स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये हा पॉईंट देखील आपण डिस्कस केला आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात डायपोल-डायपोल इंटरॅक्शन, डायपोल-इंड्यूस्ड डायपोल, लंडन फोर्सेस आणि हायड्रोजन बॉन्डिंग, ज्यामुळे सॉलिड कंपाऊंड किंवा सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे तिन्ही कंपाऊंड मॅटरमध्ये फॉर्म होतात. त्यानंतर तीन कंडिशनमधला इक्विलिब्रियम स्टेट जर पाहिले आपण तर सॉलिड, देन लिक्विड अँड गॅस. सॉलिडला हीट केलं कन्व्हर्जन होईल लिक्विडमध्ये, लिक्विडला हीट केल्यानंतर कन्व्हर्जन होईल गॅसमध्ये, आणि त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये गॅस कूल केल्यानंतर कन्व्हर्जन होईल लिक्विड
लिक्विड कूल केल्यानंतर कन्व्हर्जन सॉलिडमध्ये. जसं की एक्झाम्पल माहिती आहे आपल्याला, सॉलिडसाठी जर एक्झाम्पल घेतलं आपण आईस, तर आईस कन्व्हर्जन, आईस आपल्याला माहिती सॉलिड फॉर्ममध्ये असतो, त्याचा हीट केल्यानंतर कन्व्हर्जन होईल लिक्विडमध्ये, म्हणजेच लिक्विड वॉटर फॉर्ममध्ये. आणि वॉटरला हीट केल्यानंतर वॉटरचं कन्व्हर्जन होईल गॅसमध्ये, म्हणजेच वेपर फॉर्ममध्ये. त्याच्या अपोजिट वेपर्स कूल केल्यानंतर पुन्हा लिक्विड वॉटर, आणि लिक्विड वॉटर कूल केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन होईल सॉलिडमध्ये. ओके. देन